भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 2 टन फुलांपासून तिरंगी रंगांच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। संपूर्ण मंदिरामध्ये तिरंगी रंगाचे झेंडे देखील लावण्यात आले, तर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचा शेला परिधान करण्यात आलाय। त्यामुळे एरवी भक्तिमय वातावरणात असणारे पंढरपूर आज देशभक्तीत रममाण झालंय। आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज विठ्ठल मंदिर हे तिरंगी रंगाने नाहून निघालं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण विठ्ठलाचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, चारखांबे असेल, याला तिरंग्या रंगाची झालर सुद्धा लावण्यात आली आणि एकंदरीत आपण पाहिलं तर तिरंग्या रंगाच्या फुलांनी आपण पाहतोय पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरातली ही दृश्य। अवघ्या 2 टन फुलांपासून तिरंगी रंगाची विठ्ठलाला आणि रुक्मिणीला सजावट करण्यात आलेली आहे। नेहमी भक्ती रंगात दंग असलेलं पंढरपूर आज देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघतंय। विठ्ठल मंदिरात 2 टन फुलांपासून तिरंगी रंगाची गाभाऱ्यात सजावट करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी रंगात विठ्ठल मंदिर सजलंय। आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज विठ्ठल मंदिर हे तिरंगी रंगाने नाहून निघालं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण विठ्ठलाचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, चारखांबे असेल, याला तिरंग्या रंगाची झालर सुद्धा लावण्यात आली आणि एकंदरीत आपण पाहिलं तर तिरंग्या रंगाच्या फुलांनी आकर्षक असं मंदिर सजवण्यात आलेलं आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर आज पंढरपूरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त जे पंढरपूरमध्ये जे सगळी संपूर्ण सजावट केली आहे ते विठ्ठल भक्त पुणे येथील सचिन अण्णा चव्हाण यांनी केले। आपण एकंदरीत पाहिलं तर आज संपूर्ण जे मंदिर आहे जवळपास 2 टन फुलांनी सजवण्यात आलेले आहेत। सचिन अण्णा चव्हाण माझ्याबरोबर आहेत, काय सांगाल की आज कशा पद्धतीने सजावट केली आहे? आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त ही सजावट केली, तिरंगामय पण सजावट केली, विविध फुलांचा वापर करून जवळजवळ 2-2.5 टनाचा फुलांचा वापर करून ही सजावट आपण केलेली आहे। कोणकोणत्या प्रकारची फुलं वापरले? झेंडू आसन, कामिनी आसन, शेवंती आसन, अष्टर आसन अशा विविध फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे। 15 ते 20 कामगारांनी 2 टन फुलांचा वापर करत सचिन अण्णा चव्हाण यांनी ही फुलांची सजावट केली आपल्याला पाहायला मिळतं। सकाळपासूनच दर्शनाच्या रांगा सुरू झालेल्या आहेत। आपण बघितलं तर विठ्ठलाच्या अंगावर, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या अंगावर सुद्धा तिरंग्या रंगाचा हार आणि शेला परिधान केल्यामुळे सकाळपासूनच भक्तिमय वातावरण आहे आणि देशमय वातावरण झालं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आज आपण पाहिलं तर प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतं आणि विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन JD समी, माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।